माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट सादर करत आहे. नमस्कार, कम्प्युटर केबल्सच्या जगात स्वागत आहे. घरात कुठेतरी ड्रॉवरमध्ये केबल्सचा एक मोठा गुंता पडलेला असतो नाही का? पण त्यातली नक्की कोणती केबल कशासाठी आहे हे ओळखणं म्हणजे एक मोठं कोडच. चला तर मग आज हेच कोडच सोपं करूया. कधीतरी ड्रॉवर उघडला आणि समोर वेगवेगळ्या केबल्सचा ढिगारा पाहिलाय. यातली कोणती केबल चार्जिंगची, कोणती मॉनिटरची आणि ही तिसरी तर कुठून आली देव जाणे, हो ना? हा गोंधळ आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. तर आता वेळ आलीये हा गुंता सोडवायची. आपण एक एक करून प्रत्येक कनेक्टर आणि प्रत्येक केबलचा प्रकार समजून घेऊया. म्हणजे बघा, पुढच्या वेळी कोणतीही केबल हातात आली की ती लगेच ओळखता येईल. चला, सर्वात आधी सुरुवात करूया त्या केबल्सपासून ज्या आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला जिवंत करतात, म्हणजे ज्या केबल्स आपला कॉम्प्युटर मॉनिटर किंवा टीव्हीला जोडतात. ही बघा, डावीकडची निळ्या रंगाची केबल ही आहे VGA. ही तशी जुनी ॲनालॉग पद्धतीची केबल आहे ज्यात 15 पिन्स असतात. ॲनालॉग सिग्नलमुळे काय व्हायचं तर कधीकधी पिक्चरची क्वालिटी थोडी डाऊन व्हायची. मग त्यानंतर आली उजवीकडची DVI केबल. यात तब्बल 29 पिन्स होत्या आणि ही पूर्णपणे डिजिटल होती. त्यामुळे पिक्चर एकदम क्रिस्टल क्लिअर आणि शार्प दिसू लागला. आणि मग बाजारात आली HDMI आणि तिने तर सगळं चित्रच बदलून टाकलं. आजच्या काळातला हा सगळ्यात लोकप्रिय स्टँडर्ड आहे. याचं वैशिष्ट्य काय तर एकाच केबलमधनं हाय डेफिनेशन व्हिडिओ आणि तब्बल 8 चॅनलचा ऑडिओ दोन्ही एकत्र जातं. म्हणजे वेगळ्या ऑडिओ केबलची गरजच संपली. एकदम सोपा काम. आता HDMI सारखाच आणखी एक आधुनिक डिजिटल पर्याय आहे, तो म्हणजे डिस्प्ले पोर्ट. अनेक नवीन कम्प्युटर्स आणि खास करून हाय एंड मॉनिटर्सवर हा पोर्ट नक्कीच बघायला मिळतो. याचंही काम तेच, हाय क्वालिटी व्हिडिओ आणि ऑडिओ पोचवणं. बरं, स्क्रीनचं तर झालं. आता वळूया त्या केबल्सकडे ज्या आपला डेटा इकडून तिकडे नेतात. म्हणजे फाईल्स ट्रान्सफर करणं असो किंवा मग हार्ड ड्राईव्ह आणि कॅमेरा यांसारखी उपकरणं जोडणं असो. आणि आता भेटूया कनेक्टरच्या राजाला, USB म्हणजेच युनिव्हर्सल सिरियल बस. पेनड्राईव्ह, डिजिटल कॅमेरा, मॉडम सगळं काही जोडण्यासाठी आपण हेच वापरतो. पण यातही खूप व्हरायटी आहे. जुन्या USB 2.0 पासून ते निळ्या रंगाच्या वेगवान USB 3.0 पर्यंत. आणि आता तर USB-C आला आहे. USB-C तर कमालच आहे. लहान, उलटा-सुलटा कसंही लावा चालतं आणि डेटा, व्हिडिओ, पॉवर सगळं काही एकाच केबलमधनं जातं. खरंच एक शक्तिशाली कनेक्टर. चला, आता जरा कम्प्युटरच्या आतमध्ये डोकावूया. ही डावीकडे दिसणारी मोठी एखाद्या रिबनसारखी केबल आहे ना, ही आहे जुनी PATA केबल. पूर्वी हार्ड ड्राईव्ह जोडायला हीच वापरायचे. पण ही खूप जागा घ्यायची आणि तिच्यामुळे कम्प्युटरच्या आतली हवा खेळती राहायलाही अडथळा व्हायचा. मग यावर उपाय म्हणून आली उजवीकडची बारीक, सुटसुटीत आणि खूप वेगवान SATA केबल. तर SATA म्हणजे सिरियल ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर हार्ड ड्राईव्ह आणि मदरबोर्ड यांच्या डेटाची देवाणघेवाण करण्याची ही एक नवीन आणि सुपर फास्ट पद्धत आहे. हिच्यामुळे डेटा ट्रान्सफरचा स्पीड तर वाढलाच, पण कम्प्युटरच्या आतली जागाही मोकळी झाली. ही आहे फायरवायर केबल. काही वर्षांपूर्वी ही खूप वापरात होती, विशेषतः डिजिटल व्हिडिओ कॅमेरे किंवा एक्सटर्नल हार्ड ड्राईव्हसाठी. USB-पेक्षा एक वेगवान पर्याय म्हणून हिची ओळख होती. ठीक आहे, म्हणजे आपण स्क्रीन जोडली, डेटाही ट्रान्सफर केला. पण या सगळ्याला ऊर्जा कुठून मिळते? बरोबर, पॉवर केबलमधून. चला तर मग आता बघूया कम्प्युटरच्या या जीवनरेखा म्हणजेच पॉवर पोचवणाऱ्या केबल्स. हा बघा, हा आहे जुना आणि क्लासिक मोलेक्स 4 पिन कनेक्टर. जुन्या PATA हार्ड ड्राईव्हजना आणि कम्प्युटरच्या आतल्या फॅन्सना पॉवर देण्यासाठी याचाच वापर व्हायचा. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा पॉवर कनेक्टर. हा आहे ATX24 पिन कनेक्टर. हा थेट मदरबोर्डला जोडला जातो आणि संपूर्ण कॉम्प्युटरला पॉवर पुरवतो. याला कॉम्प्युटरची मुख्य रक्तवाहिनी म्हटलं तरी चालेल. आणि जसं डेटासाठी PATA जाऊन SATA आलं ना, अगदी तसंच पॉवरसाठी मोलेक्सची जागा घेतली या 15 पिन SATA पॉवर कनेक्टरने. आजच्या काळातले सगळे नवीन हार्ड ड्राईव्ह आणि SSDला पॉवर देण्यासाठी हाच कनेक्टर वापरला जातो. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या विभागात, जगाशी जोडणाऱ्या केबल्स. हो, बरोबर ओळखलत, आपल्या कॉम्प्युटरला इंटरनेट किंवा इतर कॉम्प्युटरशी जोडणाऱ्या नेटवर्किंग केबल्स. या 2 केबल्समध्ये खूप लोकांचा गोंधळ होतो, कारण या दिसायला सारख्याच आहेत. डावीकडचा जो लहान कनेक्टर आहे तो आहे RJ11. हा जुन्या टेलिफोन लाईनसाठी वापरायचे, ज्यात फक्त 4 वायर्स असतात. आणि उजवीकडचा जो थोडा मोठा आहे तो आहे RJ45, जो आपण इंटरनेटसाठी म्हणजेच इथरनेटसाठी वापरतो. यात 8 वायर्स असतात आणि म्हणूनच हाय स्पीड डेटा ट्रान्सफर शक्य होतं. मग ही इथरनेट केबल नक्की कुठे कुठे वापरली जाते? तर आपला राउटर मॉडेमशी जोडायला, कॉम्प्युटरला हब किंवा स्विचशी जोडायला,
एवढंच नाही तर नेटवर्क प्रिंटर जोडण्यासाठी सुद्धा हीच केबल लागते. थोडक्यात सांगायचं तर कोणत्याही वायर्ड नेटवर्कचा हाच खरा आधार आहे. तर असा होता हा केबल्सच्या गोंधळापासून ते स्पष्टतेपर्यंतचा प्रवास. आता नक्कीच पुढच्या वेळी जेव्हा समोर केबलचा तो ढिगारा येईल तेव्हा त्यातली प्रत्येक केबल ओळखता येईल, नाही का? पण आज जाता जाता एक प्रश्न. आज सगळीकडे वायफाय आणि वायरलेस चार्जिंगचा जमाना येतोय. तर मग आपण आज ज्या केबल्स पाहिल्या त्यापैकी कोणती केबल सर्वात आधी गायब होईल? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?